स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारचे उदाहरण कसे सोडवायचे हे शिकणार आहोत। उदाहरण क्रमांक 1, p बरोबर 3 q बरोबर 5 तर p चा वर्ग वजा 2pq अधिक q चा वर्ग बरोबर किती। इथं आपल्याला p ची किंमत आणि q ची किंमत दिलेली आहे। p चा वर्ग वजा 2pq अधिक q चा वर्ग हे आपल्याला काढायचे आहे। p चा वर्ग वजा 2pq अधिक q चा वर्ग बरोबर p च्या ठिकाणी p ची किंमत टाकायची, q च्या ठिकाणी q ची किंमत टाकायची। p चा वर्ग 3 चा वर्ग वजा 2pq, p गुणिला q इथं काही नसते म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असते। p आहे 3 गुणेला q दिलेला आहे 5 अधिक q चा वर्ग। q किती आहे 5, 5 चा वर्ग बरोबर 3 चा वर्ग येणार 9 वजा 2 गुणेला 3 बेत्रिक 6, 6 पंच 30, 30 अधिक 5 चा वर्ग 5 5 25 बरोबर 9 30 अधिक 25 वजा 30 अधिक 25। एक संख्या वजा आहे आणि एक संख्या अधिक आहे, यांची वजाबाकी कशी करायची। असं असलं तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावे। 30 वजा 25 5 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा। 30 हे मोठी संख्या आहे म्हणून वजाचं चिन्ह बरोबर 9 वजा 5 4। आपलं उत्तर आलं 4। p चा वर्ग वजा 2pq अधिक q चा वर्ग बरोबर आलं 4।